श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःखातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमची इच्छा नक्कीच सांगा. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला यशाची चांगली गोड बातमी मिळेल. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. मोजून 12 मिनिटे हा संदेश नक्कीच ऐका आणि अनुभव घ्या. नक्कीच तुम्ही भाग्यवान ठराल. आणि हा संदेश मन लावून नक्कीच ऐका. स्वामींना एकच प्रार्थना तुम्ही करायची आहे. देवा, मला इतकंच सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल. माझी महती इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं नक्कीच होऊ दे. आणि नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील. आणि डोळ्यात इतकी लाज असू दे की दे थोरा मोठ्यांचा मान नक्कीच राखला जाईल. आणि मग आयुष्यातील श्वास इतकेच असू देत की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं नक्कीच मला करता येईल. मग बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही आणि कुणालाही मी जड वाटणार नाही. म्हणून हीच प्रार्थना आपल्याला तुम्हाला स्वामींकडे करायची आहे. स्वामी भक्तांनो, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो. आणि ज्यावेळेस तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्वास नसतो. नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजे आयुष्य होय. आणि म्हणून हे आयुष्य ज्याने बहाल केलंय त्याचे स्मरण तुम्ही करत चला. आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. आणि त्यांचं स्मरण तुम्ही नक्कीच पूर्णपणे करायला हवं. स्वामींवर खरंच तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता? या प्रश्नाचं अगदी खूप छान सुंदर उत्तर वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळत असतो. म्हणून स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात नक्कीच तो घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नात आणि माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. हे मात्र निश्चितच खरं आहे. आणि अंतःकरणापासून तुम्ही देवाची सेवा करा. कारण देव हा मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो, पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो. आणि तुमचे हृदय कसे आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच तुमचे कर्म हे चांगले असतील आणि त्यावरून तुम्हाला फळही चांगले मिळेल. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून चांगल्या, जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही जगात श्रेष्ठ व्हाल. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळे सांभाळतो आणि सगळे मी तुझं जीवन पाहून घेईल. म्हणून जीवनात कष्ट केल्याने नक्कीच बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलण्याने मन चांगले राहत असते. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. आणि कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुणवरती येऊन जात असते. म्हणून घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्या सोबत तुम्ही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर म्हणा स्वामींना की सांगा मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा तुम्ही स्वामींना म्हणा, स्वामी माझ्यावर तुमच्यावर खूप श्रद्धा आहे, तुम्ही काही कामे तयार नक्कीच करता तेव्हा म्हणा, नक्कीच स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणा, स्वामी मला क्षमा करा. आणि तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून नक्कीच तुम्ही माझ्यावर घाला. आणि स्वामींच्या चरणी नक्कीच विलीन होऊन जायचे आहेत. आणि मित्रांनो, अदृश्य विषाणू जर तुम्हाला घाबरू शकतो ना, तर मग अदृश्य देव तुम्हाला वाचवू शकतो. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचे वचन फक्त लक्षात ठेवा. ते वचन म्हणजे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी मात्र ठराविक ठिकाणी जन्म घेत असते. व माणुसकी येथे जन्म घेते ना, तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे असतेच आणि कायमस्वरूपी टिकून राहत असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल ना, तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव हे समजून घेतले आहेत. आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी लीन व्हायला हवं. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही स्वामींवर पूर्णपणे विश्वास राहायला हवं आणि निश्चिंत राहायला हवं. म्हणून पाहून दुर्लक्ष करू नका, सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही अजिबात घेऊ नका. मग जे तुम्हाला ते पस्तावा करण्याची वेळ येताना नाही. कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच चांगला निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून मित्रांनो, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांचा ना खाऊ घाला आणि तुमचे कल्याण नक्कीच होईल.
आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने नक्कीच आपल्याला काढावी लागत असते. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान आपण नक्कीच देता आला पाहिजे. न टिळे, न माळा, न सोळे, न होळे, मात्र शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतो. माझे स्वामी आहेत आणि भोळे भाळे, म्हणून असेच आपले स्वामी आहेत भोळे. म्हणून स्वामींची ही निष्ठा आपण कायम ठेवायची आहे आणि त्यांची भक्ती भोळ्या मनाने करायची आहे. म्हणून स्वामी म्हणत असतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न केलाच पाहिजे आणि तो पुढे नक्कीच जाऊ शकतो. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर मग प्रगतीचा मार्ग हा बंद होत असतो आणि तो गर्वाच्या दिशेला जात असतो आणि मग सर्व काही नष्ट होऊन जात असते. म्हणून जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते, नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस, सर्व काही बदलत असतं. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपण ज्या नजरेने जगतो आणि बघतो, जग आपल्याला तसेच दिसत असते आणि जगाने बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची आपल्याला गरज नक्कीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका, गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल आणि ते तुम्हाला सुख देऊन जाईल. म्हणून ज्याच्या घरी तुळशी फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो आणि जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते आणि तिथे शुभम करती होते तिथे संस्काराची नांदी असते आणि जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अगदीच नसते. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखा आहे. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही या जगात. म्हणून लक्षात ठेवा, आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून यश मिळवण्यासाठी आळस आपल्याला अजिबात करायचा नाहीये आणि विना आळस करता आपल्याला काम करत राहायचं आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवणे आहे. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो, तो भरपूर कठीण असतो. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात आणि प्रयत्न तुम्ही फक्त सोडू नका, नक्की जिद्दीने लढत राहा आणि सुरुवात नेहमीच कठीण असते आणि शेवट नेहमीच चांगला असतो. म्हणून स्वामी नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या आयुष्याचं आणि जीवनाचं कोड आणि असंच तुमच्या जीवनाचं कोड हे सुटत जाईल. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे स्वामींची भक्ती करत राहायची आहे आणि दिवसभरात प्रामाणिक कष्ट आणि रात्री घरच्यांसोबत सुखाचे 2 घास यापेक्षा जास्त श्रीमंत कोणीच असू शकत नाही. म्हणून लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे आणि ती तोंडावर ओढली तर पाय उघडे पडतात आणि पायावर ओढली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या आचाराशी आणि आपल्या विचाराशी हे प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आपल्या केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज संवाद नक्कीच परत देतात आणि ते करतातही. मग ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही, ते सर्व काही आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. म्हणून त्यांच्यावरची निष्ठा आणि भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामी कृपा कधीही कुठल्या क्षणी होऊ शकते. फक्त स्वामींच्या भक्तीत तुम्ही राहायला शिका. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती आणि विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की ती देवता आणि शक्ती इतकं देतं की मागायला आपल्याला काही उरतही नाही आणि काही जण मागूही शकत नाही. एवढेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही चालत राहा आणि जीवनाचं कोडं सुटत राहील, कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत आणि तुमचं आणि सुखाचं जन्मोजन्मीचं नातं असावं. स्वामी कृपेने दुःख तुमच्या आसपासही न यावं आणि भरपूर काही सुख तुमच्या वाट्याला यावं, हे स्वामी चरणी मी मागू इच्छितो. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणी बसू शकणार नाही. म्हणून ठेवा स्वामींवर विश्वास, लागू द्या स्वामी नामाचा ध्यास. स्वामी सदैव राहती आसपास, जन्मोजन्मी लाभेल स्वामींचा सहवास. कोण महाराजांचे दास म्हणावा श्री स्वामी समर्थ मंत्र खास. नक्कीच तुमचं जीवन अगदी फुलून जाईल. म्हणून स्वामी म्हणतात, माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्वही बनत राहते आणि बनत जात असते आणि मोठे व्यक्तिमत्व त्याचे होत जात असते. म्हणून तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे आणि ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नाव. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन, पण माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या स्वामी राया. आणि ते स्वामी आपली काळजी नक्कीच घेत असतात. म्हणून एक खरं आहे, आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे तुम्ही नक्कीच कमी केले पाहिजे आणि आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतःच्या नक्कीच तुम्ही मनात रुजून घ्यायला हवा. आणि बघा,
जीवनात नक्कीच तुम्हाला हवा तो बदल नक्कीच जाणवेल आणि तुम्ही भरपूर काही पुढे जात जाल. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे. आणि हे तर जो समजला तो ज्या संसारातील खरा सुखी माणूस आहे. आणि हे समजून आणि उमजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अतिस्वार्थी बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते. आणि ज्या कर्मामुळे पापांचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते. आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख नक्कीच ठरत असते. आणि ते तितकंच खरं आहे. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्यासाठी ती जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवर बाळा विश्वास ठेव आणि मन पवित्र करा. स्वामी सेवा अहोरात्र, नामस्मरण विसरू नका. मात्र भय कशाचेही नाही. आणि हेच आपण आपल्या जीवनात अवलंबलं पाहिजे आणि तेच आपण करत राहिलं पाहिजे. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या स्वामी समर्थांना कधीच विसरू नका. आणि त्यांचं नामजप नक्कीच करत राहा. भक्ताचं हृदय स्वामींचं घर आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या हृदयातून पुन्हा त्यासाठी आपल्याला चांगलेच विचार आले पाहिजेत आणि चांगले विचार आपण नक्कीच केले पाहिजे. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही आणि तेही देव आपल्याला परत करत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळवट बनवत असतो. आणि स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे. आणि आपल्या आयुष्यातली नक्कीच प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे आणि त्याचा सदुपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या स्वप्नांचा मोठ्या आत्मविश्वासाने पाठपुरवठा करा आणि सातत्याने प्रयत्नशील राहा. एक एक क्षणी यश तुम्हाला तुमच्या प्रवासातच भेटेल आणि अगदी आश्चर्यकारकरित्या ते भेटू शकेल. म्हणून संकट हे पाहण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे आणि ते शिकण्यासाठी आलेले असते. म्हणून तुम्ही नक्कीच हार मानायची नसते आणि पोहून दाखवायचं आहे. म्हणून स्वामी आपली कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात. आपल्याला या परीक्षेत पास मात्र नक्कीच व्हायचं आहे आणि आपल्याला जीवनाच्या परीक्षेत सुद्धा स्वामी पास नक्कीच करतील. संयम ठेवला आणि प्रयत्न करत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो, मार्ग हा निघतोच आणि आपण पुढे पुढे जात राहतो. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा आणि विचार करा आणि नंतर अंमलबजावणी नक्कीच तुम्ही करायला हवी. आणि मग तुम्ही आयुष्यात भरपूर पुढे जाल. आणि स्वामी म्हणतात, जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि संपत्तीसोबत धर्म सुद्धा आहे आणि ओंजळीतल्या दुसऱ्याला देण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडे आहे. आणि तो माणूस सर्वात श्रीमंत असतो. हे तितकंच खरं आहे. म्हणून सन्मान प्राप्त झाल्यावर त्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही. आणि मतासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ असतो. आणि स्वामी आपल्याला म्हणत असतात आणि स्वामी त्यांना, त्या भक्तांना स्वामी आधार देतात आणि त्यांनाच आपलं ते मानतात. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेली अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि त्यांना आपण नमन करून जीवनात आपला पुढचा प्रवास चालू ठेवायला पाहिजे. आणि तुमच्या मनात जे चाललंय तेच प्रत्यक्षात येणारच आणि तीच तीव्र इच्छा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास पूर्णपणे ठाम असायला हवा. नियती किती कठोर वागली तरी आपण आपले चांगले कर्म कधी सोडू नका. शेवटी कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तो एक दिवशी झाल्यावर तुम्हाला सर्व फळ त्याची प्राप्त नक्कीच होत असतात. मग तुमची कर्म ही चांगली असो किंवा मग वाईट असो, त्याप्रमाणे तुम्हाला फळ ही नक्कीच मिळत असते. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. म्हणून स्वामी नामस्मरण मध्ये खूप शक्ती आहे. लहानला याचक हे जेव्हा स्वामींच्या व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करून करतो तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचा आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे आणि त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती ही दिलेली आहे आणि तिचा वापर आपण करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करतात आणि त्या आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात. ही लीलाच स्वामींची लीला आहे आणि याच्यावर आपण विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे प्रतीक आहे आणि त्यातील अर्थाचे चिंतन आणि वर्तन आयुष्याला सातत्याने जोडणे म्हणजे प्रार्थना. आणि जगणे आणि प्रार्थना हे एक मन एकाग्र करण्याचे साधन नक्कीच आहे. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरजा भागवण्या इतकी असेल तर मग स्वतःला श्रीमंत समजा
कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच नक्कीच करता आली नाहीये. आणि म्हणून स्वामी समर्थ कृपेने तुमचा दिवस हा चांगलाच जाईल या आशेने तुम्ही दिवसाची सुरुवात करा आणि बघा तुम्हाला चांगला दिवस नक्कीच जाईल आणि मग तुमची सर्व स्वप्नही पूर्ण होतील आणि नक्कीच होतील. म्हणून तुमचे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुमचं वाईट कधीच होणार नाही. आणि करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणालाच मार्ग नसताना, चिमुटभर मागितलं तर ओंजळभर देईल काहीच शिल्लक नसताना. स्वामी बाह्य दिखावटीने प्रयत्न होत नाही तर शुद्ध अनन्य भक्तीने ते प्रयत्न नक्कीच होत असतात. म्हणून स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर आपण मग अगदी निर्मळ मन ठेवायला हवं आणि मग निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच करायला हवी. आणि स्वामींचे नाव दररोज घेत चला. तुमचाही एक दिवस येणार आहे आणि स्वामींवर शक्ती नक्कीच आणि भक्ती नक्कीच ठेवा. आणि स्वामींची शक्ती आपल्याला भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवण्यासाठी मदत करत असते. मग स्वामींचीही तुमच्यावर लक्ष आहे. आणि नक्कीच मग लिहिताय ना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला आजचा दिवस अगदी गोड आणि चांगला जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. जिथे स्वामी पाय तिथे नून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आगे विना काळेही नाणेही त्याला, परलोकीही ना भीती तयाला. असे स्वामी म्हणतात. आणि स्वामी त्यांचं नाव घेतलं तर त्यांच्या आज्ञाच्या पुढे कोणतीच आज्ञा नाही आणि आपल्याला कळत आहे. आणि आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये आपल्याला संधीही दिसत असते. फक्त ती आपण ओळखायला हवी आणि ती ओळखून पुढे चालायला हवं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती तुमच्या हातून नक्कीच घडली पाहिजे. स्वामी सेवा म्हणजे खूप सोपे आहे. खूप जणांना वाटते की स्वामी सेवा करायला खूप अवघड जाते, खूप सारं नियम आहेत. पण खरं सांगू, स्वामी सेवा खूप सोपी आहे. स्वामी म्हणतात तुम्ही तासनतास माझी सेवा करावी असं काहीही नाही. फक्त तुम्ही अंतःकरणातून माझे नामस्मरण करा. नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे. तुम्हाला शक्ती असेल तर नक्कीच तिथे नामस्मरण करा आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही बदलू शकता. तुमचे काम करत करत तुम्ही नामस्मरण करा. आपण कुठे सेवा करतच नसतो तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. फक्त आपली इच्छा आणि श्रद्धा ही नक्कीच असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला शक्य असेल तशी सेवा करावी आणि इतरांनाही सेवा करायला नक्कीच आपण सांगितले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा. कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे आणि विचारी मना तुझ शोधूनही पाहे, असं आपले स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून सुखी हा मनापासून असला पाहिजे आणि आपण जीवनामध्ये अगदी समाधानी असलो पाहिजे. तरच आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने घडू शकतं आणि आपण पुढे पुढे जात राहू शकतो. म्हणून देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्यामध्ये किती श्रद्धा आहे आणि किती भक्ती आहे. देवाला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि देव वरून बघत आहे. म्हणून फक्त तुम्ही भक्तीकडे लक्ष द्या आणि तो निर्मळ मनाने फक्त करा आणि नक्कीच देव नक्कीच तुम्हाला प्रसन्न करतील आणि त्यांच्या लीला तुम्हाला नक्कीच दाखवतील. म्हणून प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी या प्रत्यक्षपणे सोबत असताना ते म्हणजे आपले स्वामी. आणि स्वामी आपल्याला अप्रत्यक्षपणे सोबत असतात आणि ते क्षणाक्षणाला आपल्याला दर्शन देत असतात. फक्त आपण त्यांचे दर्शन मात्र नक्कीच घेतले पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाडल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली आहे ती केवळ वाईट वेळ कधीच होत नाही आणि होणारही नाही. फक्त इमानदारीने आपण मेहनत करायला हवी. आणि म्हणून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते आपल्याला नक्कीच चांगले दिवस घालवायचे सुद्धा आहेत. म्हणून आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका. कारण तो संघर्षातून मार्ग काढतो तो जो खरा विजयी माणूस असतो आणि त्याचाच विजय या जगामध्ये सुद्धा होत असतो. म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता नक्कीच करावी मी व्यर्थ. तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं आपण म्हणू शकतो. आणि स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तेच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि सत्कार असतो. म्हणून आपण ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून आपण गरजवंताची नक्कीच मदत केली पाहिजे आणि त्याला आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण सक्षम सर्व काहीही दिले पाहिजे. आणि श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा नक्कीच आपल्याजवळ कळणारही नाही आणि आपल्याला समजणारही नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा.
संख्या महत्वाची नाही, तर नाम घेणे हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि थेंबे थेंबे तळे साचे याला म्हणतात. मग तसेच आहे, हळूहळू संख्या वाढते आणि वाढती जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपभोगाला नक्कीच येईल. आणि अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला स्वामी हजर राहतील. आणि सुरुवातीच्या 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका, उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळा तरी नाम घेणे झाले आहे. आणि पुढील वेळेत जास्त नाम घेण्याचा निश्चय तुम्ही नक्कीच केला पाहिजे. म्हणून एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल आणि जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा आणि मार्ग सोपा होणार आहे. फक्त तुम्ही आधी हिंमत हारू नका आणि तुमच्या पुढे पुढे चालत राहा. यशस्वी व्यक्तींकडे 2च गोष्टी असतात, एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरे म्हणजे हास्य. आणि त्याचे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करायची आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला नशिबान तुम्ही समजले पाहिजे. कारण तुम्हाला देव ही एक देणगी देतोय आणि ही एक देव संधी देतोय. त्या संधीचं तुम्ही नक्कीच जाल. हे संधी देव आपल्याला देत असतो तर जीवनात, आणि त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा असतो. म्हणून समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय कसाही रस्ता असो, खडतळ नक्कीच असो किंवा माग काटाकुट्यातले असो, तो पार करावाच लागतो आणि तो करतोच. आणि ती प्रगती तो करूच नक्कीच दाखवत असतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही आणि ज्या रस्त्यात आपल्याला भरपूर काही सरळ मार्ग दिसतील तर त्या रस्त्यावर जाऊन फायदाही नाही आणि तिथे आपला विजय होऊन सुद्धा आपल्याला ते कळणारही नाही. आणि त्याची खरी चव ही आपल्याला नक्कीच कळायला हवी. म्हणून त्यासाठी रस्ताही खडतळावा. आणि म्हणून जे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जातील, महाराज त्यांचा योग्य क्षेम निश्चित घालवतील व सदैव त्यांच्या पाठीशी नक्कीच राहतील. आणि शक्ती म्हणजे आपल्यातील प्रेमाने दिव्य प्रेमावर केलेले प्रेम, आणि जे प्रेम ईश्वराच्या प्रेमांपोटी केले जातात आणि त्या कर्माचा सेवा. आणि असे आपण म्हणत असतो, तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म आणि जे ते सर्व तुम्हाला परत मिळणार आहे. यातही तितकंच सत्य आहे आणि हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचाच नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ चालवत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया नक्कीच आहे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो तर परमेश्वर हा हृदय पाहत असतो आणि त्या तुमच्या हृदयाप्रमाणे तो तुम्हाला फळ देत असतो. म्हणून तुमचं हृदय अगदी निर्मळ तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि एखाद्या आधारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण मग त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. आणि याचा उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण नक्कीच तुम्ही हाच एक मार्ग आहे. आणि म्हणून ते स्मरण तुम्ही जीवनात नक्कीच केलं पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले आहे, तिसऱ्या पानावर त्याने मृत्यू लिहिला आहे, पण दुसरे पान त्याने मोकळेच ठेवले आहे आणि ते कोरेच ठेवले आहे. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसेच त्या पानावर लिहिले जाते आणि तसेच ते पान भरत जाते. पण या दुसऱ्या पानालाच जीवन असेही आपण म्हणू शकतो आणि जीवन सगळा अर्थ त्यात नक्कीच त्याने काढलेला आहे असेही म्हणतात. म्हणून कर्म हे जगासमोर कितीही चांगलेपणाने देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात, जे आज न उद्या आपल्याला नक्कीच फेडावे लागतील आणि भोगावे लागतील. म्हणून दृढ ठेवीला चरणी माथा, रक्षावे मजशी समर्थ कृपा, कटाक्ष दीननाथा द्वासाकडे नक्कीच पाहावे. असे आपण स्वामींकडे प्रार्थना नक्कीच करायला हवी आणि ती प्रार्थना स्वामी ऐकतील सुद्धा. म्हणून मित्रांनो, वेळ आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक असते. मग देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत चला. आयुष्य सुंदर नक्कीच होऊन जाईल आणि अगदी छान होऊन जाईल. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवायला चला. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही आणि त्याचे फळ उशिरा का होईना पण नक्कीच आपल्याला जरूर मिळत असते. म्हणून आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज नक्कीच 100 पटीने परत करतात आणि ते नक्कीच करतात. म्हणून याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे नाते आहे. नियोजन ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य हे भेट होतेच आणि फक्त ते आपल्याला कळत नाही. आणि स्वामी तुम्हाला दर्शन देतात, फक्त ते तुम्हाला कळत नाही आणि ते तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून प्रसंग कोणताही असो
सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला मोडू नका. आणि भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण मग एक गोष्ट लक्षात ठेवा की हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा होणार नाही. आणि स्वामी म्हणतात, होऊ देणार नाही काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात ना, तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या. आणि एक वेळ नशीब सोडेल पण स्वामी नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला की नक्कीच तुम्हाला कशाची कमी देखील पडणार नाही आणि कशाची कमी राहणारही नाही. म्हणून फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून चला आणि मग भरपूर काही मार्ग तुम्हाला भेटतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य कराल. म्हणून कोणाच्या भीतीने की देव सगळं वागतंय आणि बघतंय, आणि कोणाला भरोसा आहे की देव सगळं बघतोय. फक्त बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि आहे सुद्धा, आणि त्या दृष्टिकोनानुसार आपल्याला फळे नशीब देत असतं आणि म्हणून परमेश्वराची किमया पहा. दृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे आणि जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली आहे, पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात. आणि हीच परमेश्वराची लीला आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्टदेवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात अशी नक्कीच उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येते. आणि ती धावून येते, मग आपण ती संधी सोडू नये आणि त्या संधीवर आपण नक्कीच त्या संधीचं सोनं केलंच पाहिजे. आणि डोळ्यांना दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकत असला ना, मग डोळ्यांना दिसणारे स्वामी समर्थ सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला तुम्ही नक्कीच शिकले पाहिजे आणि त्यासाठी सुरुवात करा. एक शब्द आहे नशीब, त्याची लढून बघा आणि हारला नाहीत तर सांगा. आपण एक शब्द आहे नक्कीच स्वामी, आतुरतेने नक्कीच बोलून बघा आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही प्रार्थना करा. मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा आणि मनाप्रमाणे घडतं नाही म्हणून चिंता नसावी. म्हणून देव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला स्वामी म्हणत आहेत. आणि आपण भिण्याचे कारण नाही. भिवू नकोस आयुष्यात कशाची गरज नाही भिण्याची. एक गोष्ट फक्त लक्षात ठेव, आणि अभय मंत्र आपल्या स्वामींनी दिलाय. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही आणि सुखाचा चेक तुम्हाला नक्कीच मिळत राहील. आणि तो तुमच्या दाराशी येऊन हुका नक्कीच उभा आहे आणि नक्कीच तो उभा राहील. आणि ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद दे, ईश्वरात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात असावं असं असू दे. आणि एवढीच प्रार्थना नक्कीच आम्ही स्वामींच्या चरणी करू इच्छितो. आणि तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच काही लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी लक्षात ठेवा आणि यशस्वी तुम्ही व्हाल. आणि म्हणून जीवनामध्ये भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. मित्रांनो, तुमच्या चरणी मस्तक ठेवीने मिळाले सुखाची सावली असे आपण स्वामींकडे बोलले पाहिजे. आणि तीच आहे आपली गुरुमावली. म्हणून स्वामी महाराज तुम्हीच आहेत आमची गुरुमावली आणि आमची माऊली. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, सुंदर चेहरा म्हातारा होतो, पण बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं आणि पण पद सुद्धा एक दिवस निघून जात असतं. पण एक चांगला माणूस शेवटपर्यंत नक्कीच चांगला असतो आणि त्याने जीवनामध्ये येऊन चांगले कर्मच केले पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारे पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचून जाते, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावेने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने ही स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचून जात असते. आणि स्वामी सेवेचे फळ हे नेहमी विश्वासाच्या वेलीवर फुलवायचं असतं आणि उपासनेने पाणी देऊन त्याला वाढवायचं असतं. नामस्मरण खत घालून ते उमवायचं असतं आणि दास्य हे नक्कीच भक्तीच्या भावनेने ते टिकवायचं असतं. ते फुलं मग चांगल्यावर निस्वार्थी, निष्काम व परमार्थाचे प्रतीक असतं. म्हणूनच तर त्याला जीवापाड आपण जपायचं असतं आणि जपून ठेवायचं असतं. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे गुगलवर सापडत नाहीत आणि ते आपल्याला मिळणार देखील नाहीत. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि आत्मा नक्कीच प्रामाणिक असतो, त्याला कितीही फसवले ना तरी स्वामी त्याची साथ कधी सोडत नाही आणि त्याला स्वामी शेवटपर्यंत साथ देत असतात. म्हणून नक्कीच तुम्ही जो व्यक्ती कसाही असो, फक्त त्याचा स्वामींवर विश्वास निस्वार्थ मनाने भक्तिभाव व्हावा आणि मग नक्कीच श्रद्धा हवी. म्हणून कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत. नक्कीच तुम्ही स्वामी तर दिसतात, तेव्हा कोणीच दिसत नाही. आणि तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही आपण स्वामींकडे मागत असतो आणि स्वामी आपल्याला ते देतही असतात. स्वामी परम दयाळू आहेत, कारण स्वामी आपल्याला भरपूर प्रेम करतात आणि भरपूर प्रेमाने स्वामी आपल्या जवळ देखील राहतात. आणि फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज तेवढी आहे. कुणाला नक्कीच व्यर्थ शिनवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे
सत्य बोलावे, सत्य वागावे, स्वामी भक्तीत मन रमवावे आणि नक्कीच तुमचं जीवन सफल होऊन जाईल. आणि जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षांचं खूप मोठं स्तूक नक्कीच तुमच्या ओंधळीत टाकत असतात. आणि योग्य वेळी आली की ते कळतेच. आपल्याला फक्त त्याच्यावर अखंड विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट असते. आणि तीच गोष्ट आपल्याला करायची असते आणि विश्वास ठेवून चालायला आहे. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आणि ती आजची परिस्थिती उद्या नाही, आणि हेही तितकंच सत्य आहे. म्हणून त्याचप्रमाणे आपल्या देवाकडे मागून आणि देवावर भक्ती ठेवून चालत राहायचं आहे. देवाकडे मागणं मागताना पाठ नसते, पण देवाकडे मागणं पूर्ण झाल्यावर मात्र पाठ असते. असं कधी करू नका. देवाकडे मागा आणि पूर्ण मनाने तुम्ही मागा, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट नक्कीच करावी लागेल, ती म्हणजे श्रद्धेची शक्ती कशी विकसित करावी हे समजून घ्यावं लागेल. तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता आणि ती शक्ती वापरून तुम्ही भरपूर काही प्रगतीही करू शकता. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश मोजून 16 मिनिटे तुम्ही नक्कीच ऐका. मध्ये कुठेही सोडण्याची चूक करू नका. आणि नक्कीच तुम्हाला आज एक आनंदाची बातमी मिळेल आणि त्यामुळे खूप जास्त तुम्ही आनंदित होणार आहात. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. तुमच्यावरचे सर्वात मोठे संकट आज टळणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामीरायांकडे प्रार्थना करा. चराचराच्या सर्व शक्तींनो, आम्हाला निर्भय निर्मळ उजळू द्या. जीवनाविद्येवर निष्ठा ठेवूया. उद्योगाची कास धरूया. साहस शिकवा, संयम शिकवा. द्या जीवन चेतना. नको कधी गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा. द्वेष कुणाचा नको कधी फुलवा सहभाग. भावना रक्षण करणे या सृष्टीचे, वाटो आम्हा अति मोलाचे. ममतेची आणि समतेची द्या आम्हा प्रेरणा. हे स्वामीराया आम्हा सगळ्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुमच्या ज्या इच्छा असतील ना त्या पूर्ण होणारच आहेत. फक्त तुम्ही स्वामींकडे ती प्रार्थना मनापासून केली पाहिजे. आणि म्हणून व्हिडिओला आपल्या एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे, स्वामी आमच्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि तुमची सेवा अगदी निर्मळ मनाने आम्ही करत आहोत आणि आम्हा सर्वांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवा. आणि मी पण स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की तुम्ही सर्वजण सुखी, समाधानी आणि निरोगी राहोत आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी कायम राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, एवढेच म्हणा, कितीही कसलो तरी नव्याने सुरुवात करेन, किती पण कधी हार मानणार नाही. कारण माझे स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत आणि कायम ते माझ्या सोबत राहतील. आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कसं वागायचं हे फक्त स्वामींकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून माणसाचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते, मग ते येणारे असोत किंवा जाणारे असोत. त्यामुळे तुम्ही माणसांना महत्त्व द्या, पण तितकेच द्या जितके ते आपण सहन करू शकू. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आहे. शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आहे. आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आहे आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून फक्त मुखात एकच नाव ठेवा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समर्थ, मी चुकू शकतो हे एकदा मान्य केलं ना की पुष्कळ असे वाद आणि विरोध हे कमी होत असतात. म्हणून आपण कधी कमीपणा घेतला तर आपल्याला काही कमी वाटू देऊ नका. आपण कमीपणा घेतला, शरण गेलो तर आपल्याला भरपूर काही गोष्टी या समजायला मिळतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतकी सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेही नाही. आणि ज्याला हे कळले ना त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज लागत नाही आणि त्याला त्याची गरजही पडत नाही. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका, नाहीतर तुम्हाला तुमचे कर्म हे फेडावे लागतील. आणि मग तुम्ही नंतर फक्त स्वामींकडे प्रार्थना कराल तर ती प्रार्थना मान्य होणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्यांच्या दुखावून स्वतःच्या सुखासाठी काही चुकीच्या गोष्टी केल्या तर स्वामींना ते सहन होत नाही. आपण जीवनात तुम्हाला तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. बरं, जेव्हा त्यांची वेळ असते ना तेव्हा ते दोघेही चमकत असतात आणि त्यांच्या वेळेवर त्यांचं काम ते करत असतात. तसे आपल्या जीवनात काही क्षण येतील, मग ते चांगले असतील का वाईट असतील, मग त्यांची काळजी तुम्ही अजिबात करू नका. ते क्षण येतील आणि जातील. फक्त तुम्ही तुमचं काम करा आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची भक्ती करा आणि त्यांची सेवा करा.
मग तुम्हाला फळ निश्चितच मिळेल. आपल्या जीवनात घेण्यासारखे काय असेल तर ते ज्ञान आहे, देण्यासारखे काय असेल तर ते दान आहे, आणि बोलण्यासारखे काय असेल तर ते सत्य आहे, आणि सोडण्यासारखे काय असेल तर तो अहंकार आहे. आणि या सर्व गोष्टी म्हणजे आपले संस्कार आहेत, आणि जे आपल्याला माता पित्यांच्याकडून आपल्या जन्मापासून मिळतात. त्यामुळे ते एकूण एक माणूस म्हणून समजा आणि पुढे ताठ मानेने उभा राहतो म्हणून लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसे वागता आणि कसे बोलता त्याच्यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असतात. मित्रांनो, आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण कुणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवून घ्यायचं नाही. एवढंच फक्त तुम्ही मनात धरण करायचंय आणि लक्षात ठेवायचंय, काहीच मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय. मग आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. मग तसंच असतं, तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागते आणि मेहनत ही करावीच लागते. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. बरं, दुःखाचंही तसंच आहे, काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. मग स्वामींचा तो आपल्याला वचन आठवायला हवं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग ते वचन आठवलं की आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच एनर्जी येते, आणि मग आपण आपल्या परत चांगल्या गोष्टींना सुरुवात करू शकतो. मित्रांनो, दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्याची कर्म फिरून त्याच्या जवळ येत असतात आणि त्याला त्याची शिक्षा मिळत असते. पण एक लक्षात घ्या, चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती चूक कशी सुधारायची हे सांगणारे खूप कमी असतात. त्यामुळे अशा व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असतील ना, तर त्यांना जपा आणि त्यांना कायम तुमच्या जवळ ठेवा, कारण असे लोक तुम्हाला भरपूर साथ देतील. एक मंत्र आहे, यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तन्मे स्वामी प्रभ समर्थवे. याचा अर्थ असा होतो की ज्याच्या केवळ स्मरणानेच जन्म स्मरणाच्या फेऱ्यातून ह्या संसार बंधनातून सुटका होते, त्यास भगवान श्री स्वामी समर्थाला मी नमस्कार करतो आणि त्यांच्या शरणी जातो. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी आणि संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. आणि ती सावली ठेवत असताना ते आपल्या सुखाच्या सावलीत भक्तांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा मात्र सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. मग लोक नुसता रागराग करून सगळं काही व्यर्थ करून टाकतात. सन्मान प्राप्त झाल्यावर त्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ जगत असतो आणि त्या मनुष्याला कुठेच काही कमतरता होत नाही. मित्रांनो, माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. आणि असे ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे. म्हणून आपण जीवनात आपल्यावर नक्कीच जास्त लक्ष दिले पाहिजे. स्वतःसाठी माफी मागितली जाते ती भीक असते, आणि परिवारासाठी माफी मागितली जाते ती भिक्षा असते. समाजासाठी माफी मागितली जाते ते दान असते, आणि विश्वासासाठी मागितले जाते ते पसाय दान असते. आणि म्हणून एवढे लक्षात ठेवा, आणि तुम्हाला सर्व काही नेमके ज्ञात होईल. जगण्यासाठी काही तत्वे आहेत. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद जाईल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. म्हणून एक लक्षात घ्या की इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल ना, त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच घ्या. नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल. जीवनात 2 घडीच्या डावात जे शेवटपर्यंत उत्सुकता टिकून ठेवणार, पण तितक्याच चपळाईत आभाळात पोहोचलेल्या अस्तित्वाला जमिनीवर आणून सोडणारं एकमेव शाश्वत सत्य म्हणजे हे जीवन आहे, आणि ते आजपर्यंत कोणालाच कळलेलं नाही. मग यात आपण काय केलं पाहिजे की मी पणाची निवृत्ती व्हावी. म्हणून पहिला निवृत्ती, आणि निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान नाही. म्हणून दुसरा ज्ञानदेव, आणि ज्ञान प्राप्त झाले की जीवन मार्ग सोपा होतो. म्हणून तिसरा सोपान. ज्ञान सोप्या मार्गाने गेलं की आत्मा मुक्त होतो. म्हणून चौथी मुक्ताई, आणि निवृत्ती, ज्ञानेश्वरनाथ, सोपान आणि मुक्ताई 4 नावे म्हणजेच मानवी मनाच्या 4 अवस्था आहेत. आणि एवढं तुम्ही समजून घेतलं की तुमचं जीवन अगदी चांगलं होऊन जाईल. एक लक्षात ठेवा, मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवले ना तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभं असते.
आणि ते सत्य नेहमी त्याला जिंकून आणते आणि त्याला नेहमीच जिंकत असते. म्हणून कधी सत्याच्या पाठीमागे आपण चालायला शिकलं पाहिजे. तो नाही आला तरी चालेल, पण तोंड नक्की सांभाळता आलं पाहिजे. आणि तोंड ज्याला सांभाळता आलं ना, तो नक्कीच माणसं जिंकू शकतो. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्यांच्या घराला आग लावून स्वतःची वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे. मग अशा लोकांना ओळखा व 4 पावलं दूर राहा, कारण अशी लोक तुमच्यासाठी नक्कीच धोकादायक असू शकतील आणि त्या लोकांकडून तुम्हाला काही प्राप्तही होणार नाही. म्हणून मित्रांनो, सत्य स्वीकारणारं, स्वतःची चूक कबूल करणारी, इतरांचे मोठेपण मान्य करणारी, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःला आनंद शोधणारी, आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी, कुणाच्याही संकटात धावून जाणारी, कुणाच्याही मार्गात अडथळा न आणणारी, आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तर ती देवापेक्षा कधीच कमी नसते. कारण त्याने जीवनाकडून भरपूर काही शिकून घेतलेले असते आणि जीवन काय हे त्याला समजलेले असते. म्हणून जो तो सर्वश्रेष्ठ असतो. शाळेत असताना सरांनी शिकवले की एखादी रेषा न पुसताच छोटी करायची असेल ना, तर तिच्या खाली तिच्यापेक्षा मोठी रेषा काढा. खूपच अर्थपूर्ण शिकवण होती, पण आयुष्यालाही ही शिकवण लागू होते. कुणापेक्षा मोठं व्हायचं असेल तर त्याच्या चांगलेपणावर शिंतोडे ओढून नाही, तर त्याचा कमीपणा दाखवून नाही, तर त्याच्यापेक्षाही मोठे चांगले काम करूनच मोठं व्हायचं असतं. आणि त्याला कसलाही त्रास आपण द्यायचा नाही, कारण आपण ते संस्कार शिकलेलो नाहीत. आणि डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीने भावना व्यक्त करू शकतात. मग स्पर्श हा शब्दापेक्षा चांगल्या रीतीने भावना दिलासा देऊ शकतो. पण शब्द जर योग्य रीतीने वापरले गेले तर ते डोळ्यांना ओलवून हृदयाला स्पर्श नक्कीच करू शकतात. म्हणून तुम्ही शब्दांवर जास्त भर दिली पाहिजे. मित्रांनो, मन नेहमी शांत ठेवा. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते. कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे नेहमी कधीच हार मानत नाही आणि सहसा त्याचा पराभव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा आणि जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो असा योद्धा आपण झालंच पाहिजे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली नक्कीच कधी नसतात, हे लक्षात ठेवा. कारण नात्यांची पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात आणि अशी माणसं फक्त आपल्याला गरज असल्यावरच तुमच्या पुढे पुढे करतील आणि नंतर गरज संपल्यावर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. दुसऱ्यावर असणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते आणि ते मन तसे असावे लागते. मग तुमचे मन निर्मळ असेल तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना आणि दुसऱ्यांच्या वेदना कळू लागतील. आणि एकदा का तुम्हाला दुसऱ्यांच्या वेदना कळायला लागल्या तर मग तुम्ही माणुसकीच्या जगात श्रेष्ठ होत जाल. आणि माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि प्रेम पैसा वापरण्यासाठी असतो. आणि म्हणून हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की नक्की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहेत. मग हा उलटा नियम लागू केला जात आहे. त्यामुळे सर्व माणसे तुटत जात आहेत आणि अशी माणसे तुटली तर मग जीवनात सर्व काही आपण गमावू शकतो. एवढे लक्षात घ्या, सर्व काही पैसा नसतो. आयुष्यातला ज्येष्ठ तुम्हाला भरावा लागतो आणि आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलं पाहिजे आणि ज्या मार्गावरून जाऊ तिथे उपयोगी ठरलं पाहिजे. आणि आयुष्याचा प्रत्येकच टप्पा हा मजेदार असतो, त्याची गंमत अनुभवली पाहिजे. शक्य होईल तिथे आयुष्यात GST लावला पाहिजे. अर्थात G म्हणजे गुड थिंकिंग, चांगले विचार, आणि S म्हणजे सिंपल लिव्हिंग, साधं राहणीमान, आणि T म्हणजे टेन्शन फ्री लाईफ, तणावमुक्त जीवन. या 3 गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या तर खरंच तुम्ही समाधानी व्हाल. आणि समाधानी मनुष्य सर्व काही आयुष्य अगदी आनंदात जगत असतो. मग त्याच्याकडे काही असो किंवा कसेही असो, तो त्यात समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा की माणसाने अति सरळ व प्रामाणिक असू नये. कारण सरळ झाडे लवकर कापली जातात आणि ती तोडली पण लवकर जातात. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे पडू देणार नाही. आणि हे पण तितकंच सत्य आहे. आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात. ते तर तुम्हाला तुमच्यातील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात आणि तुमच्या देखील मध्ये खूप सारी शक्ती आहे. आणि मिळवणं सोपं असतं मित्रांनो, टिकवणं तितकंच कठीण असतं. बरं, आठवणं आणि आवडणं खरंच सोपं असतं, निवडणं खरं तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, बरं स्वीकारणं भरपूर तितकंच कठीण असतं. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण असतं. तोडणं सोपं असतं, पण जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं. आणि थांबवणं सोपं असतं, थांबवणं
आणि तितकंच भरपूर काही कठीण असतं. म्हणून हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखडणं सोपं असतं, सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण भरणं तितकंच कठीण असतं. आणि या ज्या ओळी आहेत ना, मी आता तुम्हाला ऐकवल्या, त्या ऐकताना तुम्हालाही कळलं असेल की या ओळींमध्ये किती छान अर्थ लपून राहिलेला आहे. आणि तो अर्थ आपण समजून घेतला तर आपले जीवन अगदी चांगले होऊन जाईल. आणि स्वतःचा जो रुबाब स्वतःच्या पायावर उभा नाही हे किती जण जाणतात. आणि म्हणून खुर्चीच्या 4 पायांनी ताकद फार वर्ष पुरत नाही. आणि काही माणसांची तर रिव्हॉल्विंग खुर्ची असते आणि नावडत्या माणसांचे त्यांना झटकन पाय फिरवता येते. म्हणून राज्यकर्त्यांची खुर्ची, विरोधी पक्षांच्या नेत्यांची खुर्ची तर अनेकांच्या खांद्यावर असते. व तो खांदा खुर्चीऐवजी खुर्चीवरच्या माणसाला देण्याची वेळ फार अंतकरणावर नसते. आणि खुर्चीपेक्षा माणसांना जिंकावं ते जास्त सोपं असतं. त्यासाठी काय लागतं हे हसतमुख चेहरा आणि इतरांपेक्षा स्वतः आपण प्रामाणिक राहणं एवढंच लागतं. मग तुम्ही एवढे प्रामाणिक राहा की समोरचा तुमचा फायद्यात घेऊ शकणार नाही. आणि जर घेतला तरी त्याच्या कर्माचे फळ त्याला नक्कीच मिळतील. स्वामींनी आपल्याला जे काही दिले आहे ते त्यामध्ये सुख मानून आनंदाने राहणे महत्वाचे असते. मोठेपण काही कामाचे नाही. तैसे ठेविले स्वामी तैसे राहावे आनंदाने. आपण जगाचा तो पालनहार आणि आपण त्याचे दास. हेच किती थोर भाग्य आपले. आणि सोबत आहेत स्वामी महाराज, मग कशाला कुणाची भीती आहे. आपल्या सोबत स्वामी महाराज आहेत. मित्रांनो, पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, असा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच्या विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा. कारण इतर काम क्रोध विषय तुम्हाला बुडवणारे आहेत आणि एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तरून देणार आहे. आता नाही तर मग कधीच नाही. म्हणून स्वामींची सेवा नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि स्वामींच्या नामस्मरणाचे भरपूर महत्व आहे. आणि ते महत्व कसे की तुम्ही जेव्हा स्नान करताना नाम घेतले ना तर ते तीर्थस्नान होणार असते. आणि भोजन करताना घेतले ना तर ते नाम मग महाप्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. चालताना नाम घेतले ना तर ते तीर्थयात्रा होईल. आणि स्वयंपाक करताना तुम्ही नाम घेतले तर नक्कीच महाप्रसाद होईल. आणि झोपताना नाव घेतलं ना तर ती ध्यान निद्रा होईल. काम करताना तुम्ही नाम घेतले तर ती कर्म भक्ती होईल. आणि घरात नाम घेतले तर ती मंदिर नक्कीच होईल. म्हणून नामस्मरण तुम्ही कुठेही कसेही करू शकता. फक्त तुमच्या मनात निर्मळ मनाची भक्ती पाहिजे. स्वामी म्हणतात की तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला केव्हाच दिलंय. एक वेळ मला नाकारलेस तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारूच नकोस. कोणाचा सवाल लिए तुम कंधे पर भटक रहा है तू, दर दर उसका जवाब दिया खुद मैंने खुद तेरे साथ रहकर, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपल्या प्रश्नांची उत्तरं स्वामी काही मार्गाने देत असतात, पण ते आपल्याला समजत नाही. मग ते आपण समजून घेतले पाहिजे. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असे स्वामी म्हणत आहेत. असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील आणि समोरच्याचं मन दुखावणार नाही ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. आणि ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही ना अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड आणि आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव आणि ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच यशस्वी होशील. कारण नामस्मरणाने सर्व मार्ग खुले होतात. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, जवळचा माणूस कोण असतो सुखात आठवण नाही आले तरी चालेल, मात्र दुःखात सर्वात प्रथम जो आठवतो ना तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. आणि ज्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हसण्यापेक्षा त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मनसोक्त रडता येईल ना तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. अख्खी दुनिया विरोधात गेली तरी चालेल, पण मात्र तो सोबत हवा असे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाटते ना तो खरा आपल्या जवळचा माणूस असतो. असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो कधी कधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी मैत्रीच्या नात्यात असतो. अशा व्यक्तीला सदैव जपून ठेवा आणि त्याला कधीही आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका. मग बघा, नक्कीच तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. आणि मित्रांनो, एक कटू सत्य आहे ते म्हणजे कसं की ते येत्या वर्षामध्ये एका आधीची पिढी एक जग सोडणार आहे. आणि एक कटू सत्य असलं तरी ते सत्य आहे, कारण हे जग कोणीच थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. ते सकाळी लवकर उठणारे आहेत, रात्री वेळेवर झोपणारे आहेत आणि पाया पाणी वाया न घालणारे आहेत. आणि म्हणून झाडाला घालणारे फुल देवासाठी तोडणारे आणि रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची आसक्तीने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी देऊन नमस्कार करणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे आणि तरीही उरलं तर गरिबाला देणारे आणि दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, पाहुणे रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे आणि आपापले सण धांडण धिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे,
व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिटकून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुन्या म्हणत्या गली मात्र होईपर्यंत नक्कीच वापरणारे आणि उन्हात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुठून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांना इस्त्री करणारे, खिशातल्या पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरी जेवणारे असे लोक आता हळूहळू एक जग सोडून चालले आहेत. आणि ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांच्याबरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं. हे शिकवणं या जगातून कायमचीच नाहीशी होईल आणि त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन आणि धगधग आणि असंवेदनशील मन आणि भकास कोकडेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य आणि सारं आभासी तथाकथित जीवन. आणि हे जीवन कोणत्याच कामाचं राहणार नाही. मग ते फक्त मोबाईल पुरता राहील. मित्रांनो, आपण काही झालं तरी आपल्याला मन वाचता आलं पाहिजे, समोरच्याला त्या मनाला जपता आलं पाहिजे आणि डोळ्यातलं आसवांनाही पुसता आलं पाहिजे. वेळ ह्या मनाला दुःखात सुद्धा सहज हसता आलं पाहिजे आणि मनाच्या कोपऱ्यात फक्त अतूट विश्वास पाहिजे. हरवलेलं प्रेम जिंकता आलं पाहिजे. खरंच या मनाला जपणारं एक तरी असं वेळ मन पाहिजे आणि ते मन आपल्याला समजून घेणारं पाहिजे. म्हणून मित्रांनो, जीवनात काही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. तसे लोकांना गमवायला विसरू नका. कारण लोकांना तुम्ही गमवलं तर जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते आणि स्वतःचे स्पष्टीकरण कधीच देत बसू नका. म्हणून ज्यांना तुम्ही आवडता ते कधीच सोडून जाणार नाही आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही त्यांच्यावर किती तुम्ही फोर्स केला तरी ते तुमच्याजवळ थांबणार नाही आणि ते तुम्हाला तुमच्या सोबत ते राहणार नाहीत, ते निघून जातील. म्हणून एक लक्षात घ्या की कोणती माणसं जात आहेत आणि त्यांच्या पाठीमागे पळत बसू नका. तुमचा स्वार्थ आणि तुमचं जीवन बघा. माणूस 4 खांद्यावर शांत झोपला की सगळ्या जिवंत आत्म्यांच्या भावनांचा उधाण येतं. मग गंगा यमुना काही खऱ्या तर काही खोट्या अगदी दुथळे भरून अमर्यादित व्हायला लागतात आणि 4 खांद्यावर झोपलेला व्यक्ती 2 पायांवर चालत असताना मात्र त्याची विचारपूस सुधार करायला वेळ नाही. त्याच्या वेदना, त्याचे दुःख, त्यास कुठेतरी ओसाळ वाळवंट धरलेलं अस्थिर मन, या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वार्थापलीकडे कोणालाही दिसत नाहीत. माणूस मेल्यावर जबरदस्ती हुंदकी देणारे अश्रुदोही सजीव कुठल्या तरी विचित्र प्रजातीचे आहेत असं समजणं बरं पडेल. कारण सामान्य व्यक्तीला अथवा प्रजातीला नाटकाचे प्रशिक्षण भेटतच कुठं असतं. माणूस कुठल्याही शाळेत, कुठल्याही पुस्तकात कोणीही न शिकवता एक गोष्ट शिकला, ते म्हणजे दिखावा, दाखवत राहायचं. फक्त मनात काय काळा बाजार आहे शोधणारी यंत्रणा जर आलीच ना तर एकही मुखवटा टेस्टिंग लाईन मध्ये उभा राहणार नाही असं मला तरी वाटतं. म्हणून आणि राहिलंच तर यंत्रणेलाही फेल करणारी कला माणूस नक्कीच पुढे अवगत करीलच. म्हणून यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून माणूस कधी सुधारणार नाही एवढं तर फिक्स आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःवरचा, जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो ना तेव्हा माऊलींची कूज बनवून शब्द मला जवळ घेतात आणि लाजीरवाणे असे जिने अपमानाने जगत जातो. प्राण चुंबून घुसमटलेले शब्द सखेच धीर देतात आणि अंथारून येतात. दिशा 4 भिंती, एक छप्पर काळोखात बुडून जाते. झाडे खातात मुकाट मार, चिकचिक माती रपरप पाय ठरणारे जखम जशी असे होते मन आणि शब्द होतात सहप्रवासी. प्रवासाच्या सुरुवातीला वळण, वेड्या मार्गावरून मरण येथे कवेत असते आणि घेऊन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात. ऋण्यात मी शब्दांना सर्वार्थाने ओलेसे जातो आणि प्रारब्धाच्या प्रकाशदारात ऋण्यात गाणे गातो आणि हे गाणे मी जीवनाबद्दल गात असतो. वयानुरूप आपण किती गोष्ट आपोआप सोडल्या याचा आढावा घेणे ही फार मजेशीर होतं. घांबोळलेली चिंच अनेक वर्ष खाल्ली नव्हती आणि अशा गोष्टी आपण विसरत चाललोय आणि आपण बालपणात काय काय गोष्टी केल्या त्या सगळ्या आपण विसरत चाललो आहे आणि त्या गोष्टी आपल्याला आता परत कधीच भेटणार नाही. कारण त्या आठवणी आता परत कधीच येणार नाहीत. कधी वाटतं भरभरून बोलावं, मनातलं सगळं तुला सांगावं आणि मग तुझ्याकडूनही काही ऐकावं. मग माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल ग, मग मला काही ऐकवलं नाहीस तरी चालेल, पण मला तू हवी आहेस आई. आणि आयुष्याच्या अवघड वळणावर पाय डगमगतील तिथे सावरण्यासाठी, दुखले खुपले पाहण्यासाठी, माझे डोळे आपण पदराने पुसण्यासाठी, तुला बिलगून राहण्यासाठी मला तू हवे आहेस आई. आणि म्हणून आपण त्यांचा सांभाळ नक्कीच केला पाहिजे आणि त्यांना सांभाळले की देवही आपल्याला तसे सांभाळत असते हे म्हणजे नक्कीच आहे. हे लक्षात घ्या. परिस्थिती कशी येऊ द्या, वेळेचा आदर करा. कारण पात्रता असणाऱ्याला सन्मान देण्याचे काम वेळ करत असते आणि आशेचा एक किरणही जगायला शिकवतो. त्यामुळे संकटाशी लढण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. कारण संकटाशी लढण्याची ताकद एक ना एक दिवस
यश नक्कीच मिळवून देईल आणि तुम्हाला यश हे मिळणार आहे यावर फक्त तुम्ही साम विश्वास ठेवा. कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण होत नाही, त्यामागे एखादी शक्ती असते. हा विचार घेऊन काम करा, कारण यातून आपणास एखादी गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्ती नक्कीच मिळेल. वाट पाहणे सोडून जिथे आहात ना तिथून स्वतः प्रयत्न करायला सुरुवात करा, कारण वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि संकटात दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य ठरत नाही, हे लक्षात घ्या. आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण जीवन जगताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे त्या अडचणींवर मात करण्याची असल्यास जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा खूप महत्त्वाची असते, हे मात्र निश्चित आहे. आणि भर त्या गोष्टी करण्यावर द्या ज्यामुळे आपल्या प्रगतीस हातभार लागेल, कारण अनावश्यक गोष्टींकडे दिलेले लक्ष प्रगती घडवून आणत नाही. आणि आपले राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत राहा, कारण राहणीमान उंचावणे हे गरजेचे असते. फक्त हे करताना उच्च विचारांबाबत तडजोड अजिबात तुम्ही करू नका. प्रयत्न केल्यास काहीतरी साध्य झाल्याशिवाय राहत नाही, हा यशस्वी लोकांचा अनुभव आहे. आणि हे समजून घेतले तर खचलेले मन सुद्धा यश मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करेल, हे लक्षात घ्या. संयमाने कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे आणि लढण्याचे बळ मिळते. त्यामुळे संयम ठेवा, कारण जीवनातील अतिशय कठीण काळावर संयमच मात करू शकतो आणि संयमच ते सर्व काही घडवू शकतो. म्हणून आपल्याला आज काय करायचे आहे त्याचा विचार करा आणि त्यानुसार काम करा, कारण आजचा दिवस उद्या काय होईल याची चिंता करण्यात वाया घालवणे हे कधीही फायदेशीर आपल्यासाठी ठरत नाही. आणि कोणत्याही गोष्टीची जाणीव असणे खूप महत्त्वाचे असते, कारण एखाद्या गोष्टीची जाणीवच आपल्याला जबाबदार व्यक्ती बनवत असते. म्हणून आपले मत हे स्वतःचा अनुभव आणि ज्ञान यांचा आधार घेऊन मांडा, कारण मत मांडणे हे एक प्रभावी व्यक्ती महत्त्वाचे लक्षण आहे. आणि तगडे आव्हान समोर उभे असले तरी त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न करा, कारण प्रयत्न करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाने प्रयत्नही जीवनात केलेच पाहिजे. मनाची एकाग्रता कायम राहील यासाठी प्रयत्न करा, कारण मन स्थिर राहिले तर आपण केलेल्या प्रत्येक कामाला यश हे जीवनात नक्कीच मिळू शकते आणि प्रत्येकाला मिळू शकते. यश मिळावे असे सर्वांना वाटते, पण त्यासाठी संकटे आणि अडचणींवर मात करण्याची तयारी असली पाहिजे, कारण तेव्हाच यश मिळवणे शक्य होते. आयुष्य हे असे जगा की आपली ओळख एखाद्या चांगल्या कामासाठी कौतुकाने करून दिली जाईल. त्यासाठी काही न करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामास मदत करा. आपली ओळख निर्माण झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण करा, कारण पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्यास अस्तित्व लहान असणाराही विजय मिळू शकतो आणि जीवनात संघर्षाला सामोरे जाताना यशाचा एक दिवस नक्कीच येईल. हे वाक्य लक्षात ठेवून जगा, कारण हे वाक्य लक्षात लढण्याचे बळ नक्कीच तुम्हाला आयुष्यात देत राहील आणि तुम्ही आयुष्याशी नक्कीच लढत राहाल. आणि आपण लढायला सुद्धा शिकलं पाहिजे. म्हणून साहसाला कधी पर्याय शोधता येत नाही, कारण पक्षाला पंख असले तरी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यालाही साहस हे दाखवावे लागत असते आणि प्रत्येकाला साहस दाखवावे लागत असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चिंता करण्याची सवय सोडून द्या, कारण जीवनातील प्रश्न सोडविणे तेव्हा शक्य होते जेव्हा चिंता करण्याऐवजी प्रयत्न केले जात असतात. आणि प्रयत्न आपण मनापासून केले पाहिजे. म्हणून आपल्याला जे जमते त्यामध्ये इतके परिपूर्ण बना ना की त्या गोष्टीचा किंवा कामाचा विषय निघताच लोक तुमचे नाव घेतील, कारण परिपूर्ण कामास गुणवत्तेशिवाय पर्याय नसतो आणि त्याला ते मिळतही असते. म्हणून आपल्याला मिळालेले जीवन हे खडतर असले तरी ते बदलण्याची शक्ती मेहनतीमध्ये असते आणि त्यामुळे काही न करण्यापेक्षा प्रयत्न करण्यावर आपण भर हा दिलाच पाहिजे. उद्या हा निश्चितच होत असतो, मग तो चांगल्या विचारांचा असो किंवा गोष्टींचा. फक्त त्यासाठी संयम ठेवून आपण काम करायला शिकले पाहिजे. समजून घेणे आपल्या स्वभावात असले पाहिजे, कारण समजूतदारपणा आपणास आपल्या व्यक्तिमत्वात ठसा उमटण्यास मदत नक्कीच करत असतो. आणि स्वकर्तृत्वावर मिळवलेले प्रत्येक यश हे कौतुकास्पद असते, कारण ते आपली क्षमता नक्कीच दाखवून देत असते. म्हणून परिस्थिती आपल्या समोर प्रश्न निर्माण करते, अशा वेळी त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली ताकद ही विकसित करणे गरजेचे असते, हे लक्षात घ्या. आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्या आणि अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा, कारण आपली जास्तीत जास्त शक्ती हे आवश्यक गोष्टींमध्ये वापरल्यास त्यांचे चांगले फळ मिळते, हे मात्र नक्की आहे. म्हणून मनावर ताबा मिळवण्यासाठी मेहनत करा, कारण तुम्ही हे चांगल्या प्रकारे करू शकता तर तुम्हाला तुमचे हित साध्य नक्कीच करता येईल. जीवनात एखाद्या कार्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्यास अवश्य द्या, कारण आपले योगदान हे ते काम पूर्ण होण्यास नक्कीच मदत करत असते आणि ते काम आपण आयुष्यात पूर्ण देखील नक्कीच करू शकतो. म्हणून जे मिळवायचे आहे
ते दूर आहे असा नकारात्मक विचार कधी करू नका. कारण आपला एक प्रयत्न आपणास आपले स्वप्न सत्यात उतरवण्यास मदत करत असतो. आणि त्यामुळे नकारात्मक विचारांना महत्त्व तुम्ही आयुष्यात कधीच देऊ नका आणि कधी आपण दिले पण नाही पाहिजे. म्हणून ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते योग्य मार्गाने गाठायचे ठरल्यास त्याकडे लक्ष द्या. कारण परिणामांचा जास्त विचार हा आपले मत आणि लक्ष विचलित करू शकतो हे मात्र निश्चित आहे. आणि आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्या. कारण आपण केलेले कोणतेही काम असेल त्यात यश येवो किंवा अपयश, जर आत्मपरीक्षण करण्याची सवय असेल तर आपली ताकद काय आहे आणि आपल्यामध्ये सुधारणा काय करायची हे आपल्याला नक्कीच समजेल हे मात्र निश्चित. आणि ते आपल्याला समजलेच पाहिजे. म्हणून परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून जगायला शिका, तर या जगात आपले अस्तित्व टिकून राहील. कारण काळानुसार बदल स्वीकारला नाही तर आपले अस्तित्व टिकवणे या जगामध्ये पूर्णपणे अवघड होईल. आणि अस्तित्व टिकवायचे असेल तर नामस्मरणाचे नक्कीच तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागेल. आणि स्वामींचा नक्कीच तुम्हाला पाठिंबा हा लागेलच. स्वामींचा पाठिंबा असला की जीवनात कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण तत्पर असू आणि कोणतीही गोष्ट आपण नक्कीच करू शकू हे मात्र निश्चित तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला फक्त स्वामींचा आधार असायला हवा. आणि स्वामींचा आधार मिळवण्यासाठी तुम्हाला स्वामी नामस्मरणात असायला लागेल. आणि ते स्वामी नामस्मरणात असण्यासाठी तुम्ही स्वामींची सेवा ही नक्कीच केली पाहिजे आणि स्वामी नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. हे मात्र एवढंच खरं आहे. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर मग सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर मग सांग. माझ्यावर आणि माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतिदूत बनवले नाही तर मग सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर मग सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देतो तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाहीये. आणि स्वामी समर्थांवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. स्वामी भक्तांनो, ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्याचा कधीच होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. मग जो माणूस स्वार्थ करत असतो ना, त्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नसतो आणि त्याच्या बरोबर राहून सुद्धा काही उपयोग नसतो. मग तुम्हाला तुमची संगत चांगली ठेवावी लागणार आहे. जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या फायद्यासाठी कोणी तुमच्यासोबत असेल तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे असतात. म्हणून वेळेला तुम्ही ज्या माणसांना ओळखायला शिकले तरच तुम्ही या जीवनात टिकून राहाल, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात फक्त एकच श्रीकृष्ण मिळवा. बाकी शकुनी प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटत जातील, त्यांच्या मागे धावत बसायचं नाहीये. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायची की ते फक्त माझं आहे. म्हणून काहीच गोष्ट आपली नसते आणि या जगात कोणीच आपलं नसतं. फक्त देव आणि देवावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक. असंच असतं. म्हणून आपण सर्वांना किती भाव द्यायचा आणि किती मान सन्मान द्यायचा ते आपण ठरवायचं असतं. आणि ते लोकांच्या वागण्यावरूनच आपण ठरवायला हवं, हेच माझं सांगणं आहे. स्वामी भक्तांनो, 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत. आणि एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखी, समाधानी, निरोगी
आणि चांगले ठेवो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि हा संपूर्ण संदेश स्वामी भक्तांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.